नमस्कार, आगा खान एजन्सी हॅबिटॅट फॉर इंडिया आम्ही तुमच्या समोर एक छोटंसं पथनाट्य सादर करत आहोत, ज्याचं नाव आहे आपली सुरक्षा आपल्या हातात. हावसा हे माय डार्लिंग हावसा हे असंच आहे. ती डायरेक्ट येणार नाही, त्यासाठी मस्त असं फक्कचं गाणं बोलावं लागतं, मग ती येते. ते कसं हे असं, माझी हौसा ग माझी हौसा ग तुझी हाऊस पूर्वीन, माझी हौसा ग माझी हौसा ग तुझी हाऊस पूर्वीन, तुला जोडीन मुंबई फिरवीन, तुला जोडीन मुंबई मुंबई काय मुंबई लावल्या? कशाला एवढा जोरात ओरडत आहे? कशाला बोलवलंय मला? अरे कशाला बोलवलं म्हणजे आज काय आहे बोला. आज काय आज आहे 15 ऑगस्ट बघा. अगं तसं नाही, आज काय आहे जरा तुझ्या ना बुद्धीवर जरा जोर टाक आणि आठव आज काय. माझ्या बुद्धीवर जोर टाकू म्हणताय? हा आठवलं. काय? अहो तुमच्या आणि आमच्या कुत्र्याचा बर्थडे आहे. अगं कुत्रीचं नाही ग, आज आहे तुझ्या आणि माझ्या हॅपी बर्थडे लग्नाचा बर्थडे. हॅपी बर्थडे लग्नाचा बर्थडे. अहो म्हणजे तू मस्ती हॅपी 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 अॅनिव्हर्सरी. तुला पण हॅपी हॅपी अॅनिव्हर्सरी. अहो मग गिफ्ट कुठे आहे? गिफ्ट पाहिजे. हा डोळे बंद कर. केलंच का म्हणलं? अरे हे बघ गिफ्ट. अहो पण हे असं हलतंय का? हलतंय? होय. एक काम कर, तुम्ही ते टेबलावर ठेवा बरं. हा टेबलावर ठेवतो. अरे तिकडे पण हलतंय. अहो मी पण हलते ना. मला वाटते भूकंप आलाय. ए बाबा रे जरा थांब थांब. अगं भूकंप आलाय, भूकंप. आपल्या सोन्या कुठे आहे? सोन्या भूकंप आलाय. सुरुवात झालेला असं डोक्यावर हात ठेवा आणि खाली बसा. अगदी बरोबर असंच बसायचं बा, पण जरा बाजू तेव्हा झुंबर आहे झुंबर. काय करूया चला आपण घरात निघूया पहिले. चला इकडे कुठे जायचं? लिफ्ट जावे ना. सगळ्यात आधी शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. एवढं घाबरून जाऊ नका, कारण घाबरण्यात आपण चुकीचे निर्णय घेतो. आधी शांत व्हा, शांत व्हा. बघा एक काम करूया, आपण जिन्याने जाऊया, लिफ्टने नको. लिफ्टने गेलो तर आपल्याला अडकण्याचे चान्सेस आहेत, त्यापेक्षा आपण जिन्याने जाऊया. जिन्याने आपण सुरक्षित बाहेरपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे पटकन आपण जिन्याने जाऊया आणि मोकळ्या हवेत जाऊया. चला मोकळ्या जागेत जाऊया. अरे इकडे मोकळ्या जागी आहे इकडे. हो बाबा, त्या वायरी त्या इलेक्ट्रिशियन वायरी तिथून बाजूला. आता हौसा हौसा. अहो काय झालं? हे बघ आपण मोकळ्यासाठी आलेलो आहे. आपल्या बारक्याला पहिले फोन कर. अहो तुम्हीच करा की माझ्या फोनला नेटवर्क नाही. तुम्ही करा, पण मी तिकडे हाय का दे बघा. करतोय. हॅलो. हा हॅलो पप्पा बोला ना. अरे बाळा कुठे आहेस तू? इकडे भूकंप झालाय. पप्पा मी गाडीमध्येच आहे, मी घरी येतोय. अरे घरी लोक येते बघ. तिकडे भूकंपाची काय परिस्थिती जाणवते का तुला? हो पप्पा जाणवते तर आहे. हे बघ तू ना गाडीने एकदम सुरक्षित जागी घेऊन जा. मोकळी जागा असेल तिथे ना झाडा पेड्यांपासून थांबू नकोस. उंच काचेच्या बिल्डिंग असतील, भिंती असतील, त्याच्यापासून मोकळ्या जागी येऊन थांब. हो पप्पा तुम्ही शांत व्हा, मी गाडी आताच्या इथे थांबवतोय आणि मी उघड्या मैदानात जातोय. तुम्ही काळजी करू नका. लवकर मी जातो. पायलट मंडळ, भूकंप आल्यानंतर परिस्थिती कशा प्रकारची निर्माण होते आणि लोकांमध्ये किती अफरातफरीचं वातावरण पसरतं. पण अशा वेळी कोणती काळजी घ्यावी आणि कशा प्रकारे वागावं हे आम्ही तुम्हाला दाखवलंच. पण काय लोक कशा प्रकारे रिॲक्ट होतात हे सुद्धा दाखवलं. हॅलो अमन. हा बोला. अरे बाबा इथे 4-5 बिल्डिंग पडल्यात आमच्या इथे. तू हा मग. अरे आमच्या इकडे भाई बिल्डिंग पडली ना, 200 माणसं त्या खाली गेले डायरेक्ट. माझ्या इथे 4चा आकडा गेलेला आहे. एक काम कर तू ना ते फोटो पाठव आणि व्हॉट्सअपवर सगळीकडे दे आणि सगळ्यांना कॉल करायचा. व्हायरल करून टाका. सगळ्यांना व्हायरल करून टाक बाबा. अरे यार तिकडे बघायचं झोड पडलं. अरे बापरे 300 माणसं गेली यार. अरे बाबा जाऊ दे ना, आपल्याला काय तू आकडेवाडी आणि तिथे ना बिल्डिंग पडली तिथे पण जाऊया. अहो हे काय करताय तुम्ही? अहो असे तुम्ही अफवा पसरवताय. अहो तुम्ही असे सतत फोनवरती बोलताय, सतत व्हॉट्सअप वरती आहात. अहो अशाने नेटवर्क वरती लोड येईल आणि जो महत्वाचा मेसेज आहे, जो महत्वाचे संदेश आहेत ते लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि अशाने लोकही भयभीत होतील. कळलं का? त्यामुळे अशा वेळी नेटवर्कचा जेवढा वापर तुम्ही कमी कराल ना तेवढं चांगलं आहे. कारण की कसं आपल्याला काही माहिती नसते. आपण उगाच नेटवर्कमुळे आपण फोनवरती चुकीची माहिती पसरत असते आणि त्यामुळे लोकांमध्ये जास्त भीतीचं वातावरण पसरतं. त्यामुळे मित्रांनो अशा वेळी मोबाईलचा वापर कमी करा. तुम्हाला योग्य माहिती असेल तरच सांगा. आणि त्याचबरोबर आपण कुठेही आपल्या घराच्या ठिकाणी किंवा जिथे कोसळले, जिथे भिंती कोसळले तिथे जाऊ नये. आपत्ती विभागाची माणसं आपल्या बचाव करण्यासाठी नेहमी येणारच असतात.
त्यामुळे त्यांची वाट बघा आणि ते आल्यानंतरच अशा ठिकाणी जा आणि त्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर राहा. कळलं? हो बरोबर. आणि एवढंच नाही, काय करता माहितीये का, ही कुठली आपत्ती आल्यावर आपल्यासारखी माणसं जिथे नाही जायचं तिथे पण जाऊन ती दगडं बिगडं काढत असतात. पण खरं म्हणजे आपत्ती विभागाची जी लोक येतात त्यांना आपण त्यांच्या खांद्याला खांदा म्हणून त्यांची मदत केली पाहिजे. आणि एवढंच नाही, जर कुठे अशी आपत्ती आली ना तर आपल्या पहिले बिल्डिंगचा ऑडिट केलं पाहिजे. आपल्या बिल्डिंगचा, आपल्या घराचा पूर्ण सुरक्षित ऑडिट केलं पाहिजे, जेणेकरून भूकंप आला की आपलं घर सुरक्षित आहे की नाही यासाठी आपण खात्री होईल. आणि इतकंच नाही तर आपल्या घराचा, आपल्या स्वतःचा विमा नक्की काढा. तर म्हणजे हे झालं जर आपल्या इथे अर्थक्वेक आलं तर आपण कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी आणि काय काय करावं. पण जर आपल्या इथे फ्लूड म्हणजे बहार आली म्हणजे पूर आला तर आपण कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे ते बघूया. देने वाला जब भी देता देता थप्पड़ मार के, देने वाला जब भी देता देता थप्पड़ मार के. नमस्कार, मी बाबूराव गणपतराव आवटी. काय नाही तर मी आज आमचा गेले ना, आमचा श्याम कुठे आहे? एक श्याम आहे. अरे श्याम, काय झालं बाबू वाया? अरे बाबूबाई इकडे राहण्यासाठी आलास का नाही तू? वा बाबू वाया. घर बघितलंच नाही. तुम्ही दाखवलं का मला? अरे बाबा हे बघ, हे आहे की नाही आपलं मस्त फर्स्ट क्लास किचन. अच्छा. आणि हे हाल. हा. आणि हे काय माहिती काय? काय, हे आपलं टीव्ही आहे. टीव्ही त्यावेळी माझ्या माहिती पाहना. रिमोट कुठे आहे? रिमोट कुठे आहे? टीव्ही लाव पहिले, टीव्हीला चालू करा. नमस्कार. आताच हाती आलेल्या बातमीनुसार आपल्या काही सूत्रांवरून असं आलंय की जमिनीवरती भूकंपाचे हादरे दिसू लागले आहेत. काही शाळात भूकंप येण्याची दाट शक्यता वाटते. अरे बाबा, भूकंपासोबत पूर तर पहिले येतं, हे पूर येणार आहे. ही पूर येणार पण एवढा इतका पूर येणार तर आपण जायचं कुठे? जायचं कुठं म्हणजे काय? म्हणजे सामान कुठे ठेवायचं? एवढा पाऊस आलाय आपल्या इकडे, पूर येतो. तुम्ही मला सांगितलं अरे ना. बाबा, तू हे बघ पहिले एकदम आता तुझी छाती ठरठरायला लागली. हे बघ, अजिबात घाबरायचं नाही. आता टीव्हीतल्या बाईने सांगितलं की ना आपल्याला की इथं पूर येणार आहे, बाढ येणार आहे. तर पहिले काय करायचं माहिती, एकदम शांत राहायचं. आता शांत राहायचं आणि आपलं जे काही सामान आहे ना वरती टाकायचं. वरती टाकायचं. ना तिथे टाकायचं. आणि आपण जाताना पहिले आपल्यासोबत काय असलं पाहिजे? काय असलं पाहिजे? एमर्जन्सी किट. एमर्जन्सी किट. हा, किट. एमर्जन्सी किट काय आहे बाबा? त्याच्यामध्ये काय असतं माहितीये काय, त्याच्यामध्ये बॅटरी असते, मातीत असते, सुक आपलं खाऊ असतं, त्याच्यामध्ये थोडेसे कपडे असतात, पैसे असतात. ते किट आणि आपल्या सोबत घ्यायचं असतं. काय म्हणतो? हा, चला मग आम्ही चल बाबा, सुरक्षित ठिकाणी जाऊया. चल खाली जाऊया. महिला मंडळी, जर आपल्या इथं पूर आलं तर आपण कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे. एक सेफ्टी किट आपल्या सोबत नेहमी कॅरी करा आणि अशा वेळी आपण उंच ठिकाणी म्हणजे डोंगराळ भाग किंवा उंच ठिकाणी जाऊन थांबा. पाऊस निघून गेलाय, चला खाली जाऊया. अरे डायरेक्ट जायचं काय? मग कसं जायचं? अरे पण हे खड्डा किती खोल असेल? तुम्हाला काय माहिती आहे? चल डायरेक्ट इकडून जाऊया, इथल्या पाण्यातून जाऊया. चल थांबा. अरे कुठे चाललंय? घरी चाललंय, पण खाली बघते का पाणी किती आहे? किती खोल आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही रे बाबा. अरे बाळांनो, असं जाऊ नका. जोपर्यंत आपल्याला पाण्याची खोली समजत नाही ना तोपर्यंत इथून जाऊ नका. कारण की कसं आहे, पाणी जर 2 फीट जरी असेल ना तर माणसाला वाहून नेण्याची ताकद ठेवतो. आणि ते पाणी जर 4 फीट असेल तर एखादी गाडी किंवा जड वाहन सुद्धा वाहून जाऊ शकतो. मग काय तोपर्यंत इथंच थांबायचं? हा, म्हणजे आपत्ती विभागातली माणसं आपल्या मदतीसाठी नेहमीच येत असतात. त्यामुळे ते येईपर्यंत इथे थांबा. आणि कसं आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की पाणी कमी झालं तर ते पाणी कसं मोजायचं माहिती आहे का? कसं? एक मोठी काठी घ्यायची, ती टाकायची आणि त्याचा अंदाज घ्यायचा. जर पाणी कमी झालं असेल तरच पुढे आपल्या घरी जायचा प्रयत्न करायचा, नाहीतर जिथे हवं तिथेच थांबून राहायचं. आपत्ती विभागातली माणसं नेहमी आपल्या बचावाला येणारच असतात, त्यामुळे त्यांची वाट बघत असतात. बाबा किती हुशार आहे बघ तू. काय हुशार बिशार काय नाही. पाणी कमी झाल्याशिवाय इथून जायचं नाही. आपल्याला तिकडून सांगण्यात येईल की पाणी कमी झालंय मग घरी जा. हा काय, हे बाबा पाणी कमी झाल्यावर जातो तू. पाणी कमी झालंय. चल. अरे बाबा, अरे घराची पूर्ण वाट लागली रे राजू. राजू श्याम. अरे श्याम राम कोणी पण असू तू. हे बघ आपलं घर भिजलंय, माझ्या धोत्या पण भिजले रे. आता हे ओले कपडे घालायला लागतील आपल्याला. तुम्हाला भूक लागली असेल तेवढे आलाय. अरे बाबा जेवण करतो का? जेवण माझ्याकडे आहे बाबा. बघा तांदूळ आहे आपल्याकडे. अरे पण हे भिजलेलं आहे. हा, मग धुवायची गरज नाही. एक नंबर. पाटापाट खिचडी बनवतो. अरे बटाटी आती. कांदा पण आहे. अरे बाबा काय कर पण तू जेवण कर. तिकडे जा. टिंग टॉंग. हे कोण आला? त्याला सांग फक्त दोघांसाठी जेवण. टिंग टॉंग.
कोण आहे बाबा? आम्ही आपत्ती विभागाकडून आलो. तुम्ही काय करताय? बाद झालं, चहा करतो. चहा पत्ती संपली होती, चहा पत्ती द्या. ए बाबा आपत्ती वाले आले ते तिची आपत्ती देतील की. अहो मी आपत्ती विभागाकडून आले, शासनाकडून. तुम्ही यांचं घरात काय शिजवताय का? वाज येतोय. काय करताय तुम्ही? जेवण बनतं, खिचडी आहे, खाणार काय? अहो पण हे जेवण ते पुरामध्ये होतं तेच का? Yes, basically. अहो त्याच्यामुळे असं पुरात पडलेलं अन्न तुम्ही शिजवू नका. त्याच्यामुळे आपल्याला रोगराई पसरू शकते. टायफॉइड, कोलेरा यासारखे आजार होऊ शकतात. अरे बाबा मग काय करायचं? ते खायचं नाही का? नाही खायचं. मग काय करायचं? अहो ते अन्न फेकून द्या आणि आपत्ती विभागाकडून तुम्हाला जेवणासाठी किंवा खाण्यासाठी काही वस्तू येतील ते तुम्ही नक्की खा. आणि इतकंच नाही तर अंगावरचे हे कपडे हेही वापरू नका. याच्यामुळे तुम्हाला त्वचेचे रोग होऊ शकतात. अरे बाबा हा कळलं तुम्हाला? हा चालेल चालेल. पण मी काय म्हणतो आहे का काय हे आम्हाला काय इन्शुरन्स मिळेल का आम्हाला? अहो हे जे तुम्ही केलं हे पूर आलेला त्याच्यामुळे तुम्हाला इन्शुरन्स मिळेल. पण याचे तुमच्याकडे पुरावे जे असतील ते तुम्ही वरती ठेवले असतील ना. हा ते ठेवले. हो ते पुरावे जर तुम्ही शासनात दाखल तर तुम्हाला नक्की याच्याकडून मदत मिळेल. अरे बाबा नमस्कार थँक्यू. बघितलंच काय हे बघ जर पूर येत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा अगदी पाठपुरावा केला पाहिजे. हा सुरक्षित राहायला पाहिजे. बघितलं नाही राहशील ना सुरक्षित? इमर्जन्सी स्टेट सोबत असला पाहिजे. बघा म्हणजे काय माहितीये का जर पूर आला की नाही तर या गोष्टी एकदम सावधानी राहिले पाहिजे. पण एवढंच नाही पण काय दुसरं काय माहितीये का तुम्हाला हे पूर कशामुळे येतो ना ते पण आपल्याला माहिती सांगितलं पाहिजे. ते माहिती करून सांगतील मॅडम हे पूर कशामुळे येतो सांगा मला जर कशामुळे येतो तुम्हाला माहिती आहे काय? अहो मला माहिती आहे. आम्ही सांगतो ना बघा समुद्रामध्ये एकदम वादळ वारा निर्माण झाला ना की पूर येऊ शकतो. आणि आता पूर कुठे येऊ शकतो जर तुझ्या समुद्राच्या ठिकाणी घर असेल तलावाच्या ठिकाणी घर असेल नाळे वगैरे असतील तिथे आपल्या घरात पाणी येऊ शकतो. कळलं काय? आणि पूर बघ जर धरण असेल त्याचा बांध फुटला तर पूर येऊ शकतो. तलावाचा बांध फुटला तर पूर येऊ शकतो. या आपत्तीमुळे आपल्या प्रत्येक विभागात पाणी येऊ शकतो. एकदम सुरक्षित राहायचं आहे आपल्याला. कळलं काय तुम्हाला हे? आता एवढंच नाही पण तुम्हाला सांगतो पण पूर परिस्थिती असतेच पण ते समुद्राच्या किनारे आपले बांधव जे राहतात ना ते काय करतात ना ते तुम्हाला दाखवतो. त्यामुळे पण पूर येऊ शकतो. चला बघूयात चला चला. अरे मी तुझ्याच बोटीत आहे ते बघितलं का? अरे काय काय म्हणजे विसरलास काय? अरे बाबा अरे काय झालं माहितीये काय माझे 4-5 जे मित्र आहेत की नाही ते काय सांगतात माहितीये का मला हे बघ जे मँग्रोव आहेत की नाही वाघल्याची झाडं खारफुटी बोलतात त्याला. खारफुटी अरे या खारफुटीमध्ये साप येतात त्यांची पिल्ले होतात ती मोठी होतात ना आपली सगळी मच्छी ना ती खाऊन टाकतात. टाकूनच टाकूया. आता काय करतं माहितीये खारीच्या सगळ्या किनाऱ्याची जी झाडं आहेत की नाही ती अगदी सगळी साप सपाट तोडून टाकूया. म्हणजे मँग्रोव सगळं तोडून टाकूयात आपण. भाऊ असं काय सांगताय तुम्ही लोकांनी? मग काय अहो हे असं थोडी असतंय. अहो शासनाकडून हेही पण मान्य झालंय की ही जी कांदळवन आहे याच्यामुळे पूर येण्यासाठी आपल्याला जो पुराचा धोका होतो त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करतात. हो अहो हे म्हणजे शासनाकडून एक खोटं झालंय की जर ह्याच्यामुळे साप येतात आणि ती मासे खातात हे साप खोटे आहे. असं काय? हो पण आम्हाला सांगितलं मला काय सांगितलं होतं माहितीये का एका मित्राने की ही वांगल्याची झाडं आहेत ना ही मँग्रोव आहेत ना सगळी तोडायची मग आपली मच्छी सुरक्षित राहते म्हणजे आपल्याला मच्छी मिळत आहे. काय ना साप खातात मच्छीला आपण खातो मच्छी आम्ही काय करणार मग समुद्रात जाऊन नदीत जाऊन काय उपटणार? अरे पण मी सांगतोय या ताईने आपल्याला सांगितलं की नाही हे सायन्स प्रूफ झालेले आहेत म्हणजे प्रयोगशाळेमध्ये जाऊन ह्याच्यावर रिसर्च केलेला आहे की ही सगळी झाडं आहेत ना या झाडांमुळे मच्छी मरत नाही याच्यामुळे आपला बचाव होतो. अगदी बरोबर. इथून पुढे आपण हे जे काही लोक सांगतात ना अशा आपणवर विश्वास ठेवायला नाही पाहिजे आणि त्याला तोडायला पण नाही पाहिजे. अगदी बरोबर. तर मंडळी तुम्हाला पण कळायला असेल काय माहितीये काय ही मँग्रोव जी आपली समुद्र किनाऱ्याची झाडं आहेत ती आपल्याला सुरक्षित ठेवतात. आपल्यालाच नाही तर आपल्या विभागाला आपल्या प्रत्येक राज्याला सुरक्षित ठेवतात. आणि जेवढे पण खाऱ्या पाटांमध्ये जी लोक राहतात म्हणजे समुद्राच्या किनारी जी लोक राहतात त्यांची ही सुरक्षा एक नंबरचं कवच आहे एक प्रकारचं. त्यामुळे हेच काय तर जगातलं कुठलंच झाड तोडलं नाही पाहिजे आणि निसर्ग आपल्याला एवढं सुंदर ठेवतोय तर आपल्याला पण निसर्गाला सुंदर ठेवलं पाहिजे. आमचं हे पथनाट्य एवढे शांत तिथे पाहिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.